भारत देशामध्ये सण उत्सव मोठमोठ्या उत्साहामध्ये साजरे करण्याला जल्लोषामध्ये साजरे करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे म्हणलं तरी चालतं. कारण आपली संस्कृती जपणं, सांस्कृतिकपणे सण साजरे करणं, मोठ्या उत्सवामध्ये गणेशोत्सव नवरात्रोत्सव यासारखे उत्सव साजरे करणं हे आपल्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो. अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये नवरात्रोत्सव हा आनंदात साजरा केला जातो. मग या नवरात्रोत्सवामध्ये देवीची आराधना केली जाते, देवीची पूजा केली जाते, भक्तिमय असं वातावरण लीन भक्त झालेले पाहायला मिळतात. यामध्ये गरबा असेल, नृत्य असतील, ह्या सगळ्या गोष्टी देखील चालतात. सगळे लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा करत असतात. याच वेळेस या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये 3.5 शक्तिपीठांना महाराष्ट्रातील भेट देणं आणि तिथं जाऊन त्या दर्शन घेणं, देवीचं दर्शन घेणं हे महत्त्वाचं मानलं जातं. महाराष्ट्रातून अनेक भाविक, लाखो भाविक या 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घेण्यासाठी देवीच्या त्या 3.5 शक्तिपीठांना भेट देत असतात. मग ही 3.5 शक्तिपीठं आहेत तरी कुठं, त्याविषयीची सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र. मंडळी, संपूर्ण देशामध्ये या नवरात्रोत्सवाचा आनंद साजरा करत असताना शक्तिपीठांना, देवीच्या शक्तिपीठांना भेट देणं, देवीच्या शक्तिपीठांचं दर्शन घेणं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचं समजलं जातं. मग भारतामध्ये काश्मीर, कामाख्या, कांची यासारख्या शक्तिपीठं 51 शक्तिपीठं संपूर्ण भारत देशामध्ये देवीची आहेत. या 51 शक्तिपीठांना वेगवेगळे लोक भेट देत असतात. लाखो कोटीमध्ये भक्तजन संपूर्ण देशभर दौरा करत असतात, यात्रा करत असतात या शक्तिपीठांची. त्यातील 3.5 शक्तिपीठं जी महत्त्वाची प्रसिद्ध 3.5 शक्तिपीठं म्हणून ओळखली जातात ती महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. त्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी अशी ही 3.5 शक्तिपीठं आहेत. मग कोल्हापूर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं, तुळजापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये येतं, माहूर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये येतं आणि वणी नाशिक जिल्ह्यामध्ये येतं. ह्या 3.5 शक्तिपीठाविषयीची सुरुवातीचं शक्तिपीठ आहे ते म्हणजे कोल्हापूर शक्तिपीठ. कोल्हापूरच्या देवीला, कोल्हापूरच्या शक्तिपीठाला पूर्ण शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं. महालक्ष्मीचं मंदिर, ज्याला अंबाबाईचं देऊळ देखील म्हणून कोल्हापुरात ओळखलं जातं, हे कोल्हापूर शहरामध्येच आहे. या मंदिराचं बांधकाम नेमकं कोणी केलं याविषयी संशोधक वेगवेगळं मतं मांडतात. त्यामुळं संपूर्ण असा निष्कर्ष निघालेला नाही आहे की या मंदिराचं बांधकाम कोणी केलं. कोल्हापूर परिसरात जे काळे दगड सापडत असतात त्या काळ्या दगडांपासून या महालक्ष्मी मंदिराचं, अंबाबाईच्या देऊळाचं बांधकाम झालेलं पाहायला मिळतं. कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, अशा संपूर्ण राज्यातील इथं लोक भक्तगण दरवर्षी येत असतात. एवढंच काय तर नवरात्र उत्सवामध्ये जास्तीत जास्त भक्तगण या महालक्ष्मी मंदिराला, या शक्तिपीठाला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या भेट देत असतात आणि दर्शन घेत असतात. यानंतरचं शक्तिपीठ ते म्हणजे तुळजापूरचं शक्तिपीठ. धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूरचं शक्तिपीठ आहे. तुळजापूरच्या भवानी मातेला तुळजापूरची भवानी माता म्हणून ओळखलं जातं. या भवानी मातेला कुलस्वामिनी तुळजा भवानी म्हणून देखील ओळखलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिची प्रसिद्धी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी, यांची आराध्य देवता म्हणून तुळजापूरच्या तुळजा भवानीला आपण सर्वांनी इतिहासामध्ये वाचलेलं आहे आणि अलीकडे देखील आपण सर्वजण हे मानत असतो. महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण भारतातील जास्तीत जास्त लोकांचं कुलदैवत म्हणून या कुलस्वामीला, तुळजाभवानीला मानलं जातं. मंदिराच्या भागाचं बांधकाम हे हेमाडपंथी पद्धतीचं आहे. काही भागामध्ये आपण जर पाहिलं तर या तुळजाभवानी मंदिर येथं महत्त्वाची आणि विशेष अशी गोष्ट म्हणजे नवरात्र म्हणजे 9 दिवस आणि 9 रात्रांचा जो उत्सव असतो या तुळजाभवानी मंदिरामध्ये तो 21 दिवस चालत असतो. म्हणजे तुळजाभवानी तुळजापूर येथे नवरात्र उत्सव हा 21 दिवसांचा असतो. ही विशेषता या शक्तिपीठाची, तुळजाभवानीच्या आद्यपीठाची मानली जाते. याला आद्यपीठ म्हणून देखील तुळजाभवानी मंदिराला तुळजापूरच्या ओळखलं जातं. यानंतरचं आहे ते म्हणजे माहूरगड. माहूरगड रेणुका देवीचं मंदिर आहे. रेणुका देवीच्या नावाने या माहूरगडाच्या शक्तिपीठाला ओळखलं जातं. हे शक्तिपीठ नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये असलं तरी नांदेडपेक्षा बऱ्याच अंतरावर असलेल्या माहूर तालुक्यामध्ये माहूरगडावर हे रेणुका देवीचं मंदिर आहे. रेणुका देवीला जवळच किल्ला देखील आहे. या किल्ल्यावर देखील, रामगड नावाच्या किल्ल्यावर देखील माहूरगडावर गेल्यानंतर अनेक भक्त जात असतात. परशुरामाची माता म्हणून
रेणुका देवीला, या देवीला मानलं जातं आणि इथं लोक येत असतात. महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचं कुलदैवत म्हणून रेणुका देवीला आणि माहूरगडाच्या या शक्तिपीठाला मानलं जातं. तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल आणि महाराष्ट्र असेल, अशा अनेक राज्यातून लोक भक्त या माहूरगडावर येत असतात. देवीचं मंदिर दर्शन घेत असतात आणि रामगड किल्ल्याला देखील भेट देत असतात. यानंतरचं शक्तिपीठ आहे ज्याला अर्ध शक्तिपीठ म्हणून देखील ओळखलं जातं, ते म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगीगड. सप्तशृंगीगड हा चढण्यासाठी अवघड आहे. डोंगरदऱ्यामध्ये सह्याद्रीच्या शिखरामध्ये वसलेला आहे. सह्याद्रीची 7 शिखरं, सह्याद्रीच्या कड्याची 7 शिखरं असं दिसणारं हे मंदिर असल्यामुळे याला सप्तशृंगीगड असं नाव पडलं असं सांगितलं जातं. नाशिकपासून 65 किलोमीटरच्या अंतरावर हे शिखर, हे मंदिर आहे आणि तिथं अति भव्य दिव्य अशी ही मूर्ती आहे मातेची, सप्तशृंगी मातेची. महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तिन्ही देवींचं रूप म्हणजे ही सप्तशृंगी माता आहे, जिच्या भुजा ह्या 18 भुजा आहेत, 18 हात या सप्तशृंगी मातेला, या भव्य दिव्य अशा मूर्तीला आहेत. तिथं अनेक लोक जात असतात, दरवर्षी दर्शन घेत असतात. या अशा अर्ध्या पीठाला नाशिकमध्ये वणीची देवी म्हणून देखील ओळखल्या जातं. मग या 3.5 शक्तिपीठांचं दर्शन या नवरात्रोत्सवात घेणार का? आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या 3.5 शक्तिपीठापैकी कुठल्या पीठाला भेट दिली ते देखील कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.